नमस्कार मित्रांनो, आज आपण सेंड ह्या ऑप्शनचा वापर करणं शिकणार आहे. सेंड ह्या ऑप्शनचा वापर करून आपण एखादी फाईलला शॉर्टकट मेथडने दुसऱ्या फोल्डरमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता फॉर अन एक्झाम्पल मला अकोला नावाचे जे फोल्डर आहे ज्याच्यामध्ये ओमकार नावाची फाईल आहे, हे पूर्ण फोल्डर माय डॉक्युमेंटला पाठवायचं असेल तर मी याच्यावर राईट क्लिक करेल आणि सेंड टू इथून माय डॉक्युमेंट आपण घेऊ शकतो. तसंच जर आपल्या कम्प्युटरला जर पेनड्राईव्ह लागलेला असेल तर आपण पेनड्राईव्हलाही पाठवू शकतो. DVD रायटरमध्ये राईट करू शकतो, मेल करू शकतो आपण इथून, कंप्रेस करू शकतो आपण इथून. सध्या आपण माय डॉक्युमेंटमध्ये पाठवणं शिकू. तर माय डॉक्युमेंटवर मी क्लिक केलं तर हा फोल्डर याची एक कॉपी माय डॉक्युमेंटमध्ये आपल्याला भेटेल. तर धिस PC मध्ये जर मी ते जाऊन माय डॉक्युमेंट चेक केलं तर मला इथे अकोला नावाची फाईल एक फोल्डर दिसेल, त्याच्यामध्ये ओमकार नावाची फाईल आपल्याला दिसते. पूर्ण फोल्डर मी माय डॉक्युमेंटमध्ये पाठवलं आहे. आता मला मुंबई नावाचं फोल्डर पाठवायचं असेल तर मी राईट क्लिक करेल मुंबईवर, सेंड टू म्हणेल आणि माय डॉक्युमेंट म्हणेल. तर मुंबई नावाचा फोल्डर पण माय डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सापडेल. चेक करू आपण. बघा इथे आपल्याला मुंबई नावाचा फोल्डर दिसतोय. आता आपण कंप्रेस करणं शिकूया. आता हे मुंबई, पुणे आणि अकोला ह्या 3 फोल्डर माझ्याकडे आहे. या तिघींना मला जर कंप्रेस करायचं असेल तर मी या तिघींना सिलेक्ट करेल आणि राईट क्लिक करून सेंड टू कंप्रेस म्हणेल. तर 3 फोल्डर मिळून एक फाईल तयार झालेली आहे. त्या फाईलला मी सिटी नाव देतोय. तर झालं काय, तर हे जे 3 फोल्डर आहे ना, हे तिघी फोल्डर मला एकाच फाईलमध्ये दिसतील. आता जर मी या फाईलवर डबल क्लिक केलं तर मला ह्या फाईलमध्ये असणारे हे तिघी फोल्डर मला इथे दिसत आहे. याचा वापर आपण ईमेल करण्यासाठी करू शकतो. सपोज आपल्याकडे 100 फाईल्स आहे आणि आपल्याला त्या 100 फाईल ईमेल करायच्या आहे. तर त्या 100 फाईलला ईमेल करायची गरज नाही. आपण काय करू, त्या 100 फाईलला सिलेक्ट करू आणि सेंड टू कंप्रेस करू. त्याची एकच फाईल बनवू आणि ती फाईल आपण झिप फॉर्मॅटमध्ये समोरच्याला पाठवू शकतो. त्याला कंप्रेस फाईल असं म्हणतात. आपल्याला एक्झाममध्ये असे फोल्डर दिलेले असतात की पुणे नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये इतक्या फाईल्स आहे, त्यांना कंप्रेस करा. तर त्या सगळ्या फाईलला सिलेक्ट करायचं, सेंड टू आणि कंप्रेस म्हणायचं. ते केल्यानंतर त्या फाईलला आपल्याला काहीतरी नाव द्यायला ते सांगतात एक्झाममध्ये. तर मी याला नाव देतोय सिटी. तर सिटी नावाची जी फाईल आता तयार झालेली कंप्रेस फाईल, त्याच्यामध्ये ह्या 4ही फाईल्स तुम्हाला भेटेल. हडपसर, कात्रज, उंद्री आणि वाघोली. चेक करायचं असेल त्याच्यावर डबल क्लिक करू. त्या 4ही फाईल आपल्याला याच्यात भेटतात आहे. म्हणजे या बाकीच्या ज्या बाहेरच्या ज्या 4 फाईल्स होत्या त्या जर आपण आता डिलीट पण केल्या तरी त्या 4ही फाईल आपण आणू शकतो. याच्यामधून आपण त्याला एक्सट्रॅक्ट करू शकतो. राईट क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑल केलं तर त्या 4ही फाईल आपल्याला इथे आपल्याला दिसतील. बघा दिसतात. त्या 4ही फाईल आपल्याला एकाच फाईलमधून आपण त्या काढू शकतो. त्याला आपण कंप्रेस करणं म्हणतो. थँक्यू.